माजी आमदार संदीप नाईक भाजपात घर वापसी करणार आहे। संदीप नाईकांचा 2 दिवसात भाजपात प्रवेश होऊ शकतो। नवी मुंबई परिसरामध्ये वर्चस्व असलेल्या नाईक कुटुंबातील विधानसभेला संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। मात्र भाजपा आमदार मंदा म्हात्रेंविरोधात अवघ्या 327 मतांनी त्यांचा पराभव झाला होता। संदीप नाईक हे वनमंत्री गणेश नाईक यांचे चिरंजीव आहेत। याबद्दल बोलूयात। शिवाजी काळे दिल्लीहून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, तर पहिले जे नाव आहे प्रज्ञा सातव हा काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाला मानसिक धक्का देणारा निर्णय आहे। तसं जर पाहिले तर प्रज्ञा सातव यांची राजकीय शक्ती तितकीशी राहिलेली नाहीये जी राजीव सातव यांची होती। राजीव सातव हे दिल्लीतील मोठ्या नेत्यांपैकी एक मोठं जे नाव जे होतं ते पाहायला मिळालं होतं। दुसरीकडे जर आपण पाहिलं गेलं तर आता प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देण्यात आली। मात्र या सगळ्यांमध्ये प्रज्ञा सातव यांना विधान परिषद दिल्यानंतर फारसा काँग्रेसला फायदा नव्हता। मात्र राजीव सातव हे जे नाव होतं हे दिल्लीतील केंद्रातील वर्तुळातील एक मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं। कारण गुजरातमध्ये आपण पाहिलं होतं 2022ला विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पुसटसा पराभव झाला। तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे राजीव सातव यांनीच केलं होतं। त्यामुळे राजीव सातव हे खूप मोठं नाव राहुल गांधी यांच्या जवळचे अहमद पटेल यांच्या नंतर तेच खरे काँग्रेसचे मोठे नेते म्हणून समोर येतील, वारसदार म्हणून समोर येतील असं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं। खरं तर प्रज्ञा सातव ह्या सोनिया गांधी यांच्या अत्यंत जवळच्या म्हणून मानल्या जायच्या। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं गेलं तर हा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मानसिक धक्का म्हणून पाहायला लागेल। आता नाईक कुटुंबातील दुसरा व्यक्ती म्हणून नाईक कुटुंबातील संदीप नाईक यांचं नाव समोर येतंय। आता नाईक हे जर पुन्हा एकदा भाजपमध्ये येत असतील तर हा खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर नवी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्का म्हणून पाहावं लागणार आहे। कारण इकडे भाजपमध्ये ते आल्यानंतर गणेश नाईक यांचे ते चिरंजीव आहेत। ते एक मोरली तसं जर पाहिलं गेलं तर एकत्रच कुटुंब म्हणून पाहिलं जात होते यांच्याकडे। मात्र मोरल लेवलला आणि गणेश नाईकांसाठी एक मोठा फायदा म्हणावा लागेल। दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती नेता जाणं, त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीची रणनीती आखण्यामध्ये अडचणी निर्माण होतील। मात्र प्रज्ञा सातव ह्या जर भाजपमध्ये जात असतील तर केंद्रातील काँग्रेसच्या नेत्यांसाठी हा मोठा सेटबॅक आहे आणि एक मानसिक धक्काही म्हणावा लागेल। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।